नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता सध्या चालू आहे. आपल्यापैकी बऱ्याचशा बांधवांना, कर्मचारी बांधवांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी आदेशसुद्धा प्राप्त झालेले असतील. सातारा झेडपीमध्ये 7 एप्रिल या दिवशी पहिलं ट्रेनिंग होणार आहे. त्याचप्रमाणे आपापल्या झेडपीला ट्रेनिंगसुद्धा लागले असतील. मित्रांनो, बरेचसे बांधव जे असतात त्यांना काही अपरिहार्य कारणामुळे आदेश रद्द करावे लागतात. या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत. आदेश आपण कधी रद्द करू शकतो आणि त्यासाठी नक्की प्रक्रिया काय आहे या संदर्भात आजचा अपडेट आपण बघणार आहोत. काही अपरिहार्य कारणास्तव आपण आपले आदेश रद्द करू शकतो. इथे काही कारणं आहेत ते बघूया. अधिकारी कर्मचारी दिव्यांग PDW असल्याबाबत जोडलेल्या कागदपत्रांच्या तपशीलमध्ये दिव्यांग PDW असल्याबाबत सक्षम अधिकारी यांचा दाखला जोडावा. त्यानंतर जर अधिकारी किंवा कर्मचारी अपंग असतील तर त्यांना याच्यातून सूट मिळू शकते. अधिकारी कर्मचारी गरोदर प्रेग्नंट असेल तर गरोदर असल्याबाबत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडावा. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा अधिकारी आणि कर्मचारी याच्यामध्ये आपली ऑर्डर रद्द करू शकतात. अधिकारी कर्मचारी अत्यावश्यक सेवेत असल्याबाबत संबंधित अधिकारी कर्मचारी काम करत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्क्यासह स्पष्ट शिफारसपत्र अत्यावश्यक सेवेचे कामाचे वर्णन व कारण येथे नमूद करावे. काय अत्यावश्यक सेवा असतात त्याच्यात दुसऱ्या ऑर्डर असतील तर येथे आपण त्या ऑर्डर जोडल्या तरी आपली निवडणूक कामातून सुटका होऊ शकते. अधिकारी कर्मचारी स्तनदा माता असल्याबाबत स्तनदा माता लॅक्टेटिंग मदर असल्याबाबत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडायचा आहे. त्यानंतर अधिकारी कर्मचारी निलंबित असल्याबाबत जर अधिकारी कर्मचारी काम करत असलेल्या ठिकाणचा विभाग प्रमुख यांचे सही शिक्क्यासह स्पष्ट पत्र जोडायचं आहे. त्यानंतर अधिकारी कर्मचारी फरार असल्याबाबत संबंधित अधिकारी कर्मचारी काम करत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्क्यासह स्पष्ट पत्र जोडायचं आहे. त्यानंतर अधिकारी कर्मचारी दीर्घ मुदतीचे रजेवर असल्याबाबत संबंधित अधिकारी कर्मचारी काम करत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्क्यासह स्पष्ट पत्र जोडावे. रद्द करण्याचे कारण जे बघत आहे ते त्यापैकी जे कारण असेल आपण त्याच्यासाठी कागदपत्राची तपशीलसुद्धा पुढे दिलेला आहे बघा. अधिकारी कर्मचारी दीर्घ मुदती रजेवर असतील तरी आपण संबंधित अधिकारी कर्मचारी काम करत असलेल्या विभाग प्रमुखाचे सही शिक्का स्पष्ट पत्र जोडावे. निवडणूक आदेश दिनांकापूर्वी मान्य रजेचे प्रकरण जोडावे. निवडणूक आदेश तुम्हाला 3 तारखे भेटला असेल तर त्यापूर्वी म्हणजे 2 तारखेपर्यंतचा ते दीर्घ मुदतीची रजा मंजूर असायला पाहिजे. त्यानंतर अधिकारी कर्मचारी दिनांक 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त होत असल्याबाबत जर एखादा कर्मचारी 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त होत असतील तर त्यांचेसुद्धा ऑर्डर रद्द होऊ शकतात. गंभीर आजारी असल्याबाबत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडायचा आहे. संबंधित अधिकारी कर्मचारी काम करत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्क्यासह स्पष्ट पत्र जोडावे. आता आपले विभाग प्रमुख म्हणून मान्य गट शिक्षणाधिकारी आणि BDO वगैरे असू शकतात. अधिकारी कर्मचारी हे देशाबाहेर खाजगी कामासाठी मान्य प्रवासी रजेवर असल्याबाबत देशांतर्गत खाजगी कामासाठी प्रवासी रजेवर असल्यास अर्ज स्वीकारू नयेत. परंतु जर देशाबाहेर खाजगी कामासाठी प्रवासी मान्य रजेवर असतील तरी त्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्का स्पष्ट पत्र असायला पाहिजे. निवडणूक आदेश दिनांकापूर्वी मान्य रजेचे प्रकरण व व्हिसा व विमान तिकिटे याच्यासोबत जोडावी लागतील. अधिकारी कर्मचारी हे शासकीय कामानिमित्त परदेशी अथवा देशांतर्गत प्रवास करीत असल्याबाबत संबंधित अधिकारी कर्मचारी काम करत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुखांचे सही शिक्क्यासह स्पष्ट पत्र जोडावे. प्रवास दौरा पत्र जोडावे. शासकीय कामानिमित्त जरी परदेश दौऱ्यावर असतील किंवा देशांतर्गत प्रवासात असतील तरीसुद्धा पत्र देऊ शकतात. अधिकारी कर्मचारी यांचे मतदान केंद्रावरील दुबार आदेश असल्याबाबत याबाबत सर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रमाणपत्र दिलेले आहे. ज्या विधानसभा मतदारसंघाकडे अधिकारी कर्मचारी कामास सहाय्यर आहेत त्या विधानसभा मतदारसंघाकडील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आदेशावर शिफारस करावी व मतदान केंद्रावरील नियुक्तीचा जो आदेश रद्द करावायचा आहे त्याची स्पष्ट छायाप्रत जोडायची आहे. एकाच वेळेस जर 2 ऑर्डर असतील तरीही आपण ऑर्डर कॅन्सल करू शकतो.
अधिकारी कर्मचारी हे निवडणुकीच्या कामासाठी अन्य विधानसभा मतदारसंघाकडे कार्यरत असल्याबाबत याबाबत सर्व विधानसभा मतदारसंघाचे संघाने प्रमाणपत्रसुद्धा दिलेले आहेत. ज्या विधानसभा मतदारसंघाकडे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष कामास आहेत त्या विधानसभा मतदारसंघाकडील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आदेशावर शिफारस करावी व अधिकारी व कर्मचारी यांनी जे काम दिले आहे त्याचा स्पष्ट उल्लेख करावा. मतदान केंद्रावरील नियुक्तीचा जो आदेश रद्द करावायचा आहे त्याची स्पष्ट छायाप्रत जोडायची आहे. अशा प्रकारे 13 ते 15 जवळजवळ 13 कारणे आपण 13 कारणांनुसार आपली जे निवडणूक राष्ट्रीय कर्तव्य आहे त्याची ऑर्डर रद्द करू शकतो. परंतु सबळ कारणाशिवाय आपण ऑर्डर रद्द करू शकणार नाही. ही होती आजचा अपडेट. व्हिडिओ कसा वाटला ते कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.